पवार यांच्या याच वक्तव्यानंतर सामान्य शेतकऱ्यांच्या भावना निश्चितपणे दुखावलेल्या आहेत आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत शेतीतज्ञ उद्धव गोडके सर आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भागवत तावरे आहेत, आपल्यासोबत महबूब शेख आहेत, भाजप महबूब शेख आहेत, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुशीलाताई मोराळे आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत पत्रकार गणेश सावंत आहेत, बालाजी मारागुडे आहेत पत्रकार, आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते के वडमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत, आणि दत्तप्रसाद जाधव आहेत भाजप युवा मोर्चाचे। आपण या सगळ्यांचं स्वागत करूया। आणि भागवतजी, मी तुम्हाला भागवत तावरे आपल्यासोबत आहेत। बरं, सीमाताई सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि अॅडव्होकेट हेमा पिंपळे ताई सुद्धा आपल्यासोबत आहेत। ताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे। नाही, माझ्याकडून तुमचं नाव राहून गेलं। बरं, ठीक आहे। ही सगळी मंडळी आहेत। आता मला वाटतं की आपण नावाच्या पलीकडे गेलेलो आहोत आणि महाराष्ट्र सुद्धा आता या सगळ्या क्रेडिटच्या नावाच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे। पण अजित पवार जेव्हा असं म्हणतात की ही सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, मी एका शेतकऱ्याला विचारणार आहे, ही तुम्हाला जाणीव करून दिली जाते जेव्हा तुम्ही म्हणताय की मदत करा आम्हाला भरघोस, आम्हाला मदत करा अशी आम्ही वेळोवेळी समजा प्रत्येक वेळेस अतिवृष्टी असो, कारण मराठवाडा हा सदैव दुष्काळाच्या सावटाखाली असतो, परंतु यावेळेसचा दुष्काळ हा ओला दुष्काळ झालेला आहे। परंतु यावेळेस जे अतिवृष्टी झाली ती शब्दात सांगण्यासारखी नाहीये। नदींनी अक्षरशः प्रवाह बदलला, 3-3 किलोमीटर पर्यंत नदीचं पाणी गेलं होतं। एवढं नुकसान झालेलं आहे की ते शब्दात मांडू शकत नाही आणि सांगूही शकत नाही। परंतु सरकार आम्हाला जी मदत करत आहे, तर सरकारला मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही जी मदत करतात आम्हाला तुमची मदत नकोय, आम्हाला फक्त आमच्या हक्काचा पैसा द्या। आमच्या हक्काचा पैसा कोणता? तुम्ही हेक्टरी 8 ते 8.5 हजार रुपये आम्हाला देतायत, मान्य आहे आम्हाला, परंतु तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो, मी एक थोड्या दिवसापासून शेती करतोय, पण त्या शेतीमधून एक गोष्ट मी बघितली, ज्यावेळेस मी सगळा खर्च लिहित असताना हेक्टरी सरासरी कापसाच्या पिकाला आम्हाला 1 लाख रुपये खर्च येतो सर, 1 लाख। परंतु आम्हाला 1 लाखामागे आम्ही 25 ते 28 हजार रुपये जीएसटी सरकारला देतो। आम्हाला फक्त आमची जीएसटी सरकारने परत करावी एवढंच आम्ही म्हणतोय। बघा, सगळे शेतकरी टाळ्या वाजवत आहेत, ते म्हणतात आम्हाला सरकारचं काहीच नको आहे, जो जीएसटी आम्ही भरलाय तो जीएसटी आम्हाला परत जरी दिला तरी आमचं नुकसान भरून निघेल किंवा आम्हाला आधार मिळेल। त्यामुळे अजितदादा पैशाचं जे सोंग सांगतायत, त्या पैशाचा सोंग, हे बघा, आता सोंग वगैरे नाटक करण्याची आवश्यकता नाहीये। सरकारमध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांना लाडकी बहीण दाखवली होती, लाडका भाऊ दाखवला होता, आश्वासनाची खैरात दिली होती। आज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शेतकऱ्याची जी व्यथा आहे, जनावर जगवलेत, पशुधन जगवले, शेतकरी उघड्यावर आलाय। आता कुठल्याही पद्धतीचा दुष्काळी दौरा करून लाखो करोड रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा दिली पाहिजे, पैसे दिले पाहिजे, शेतकऱ्याचे अश्रू पुसले पाहिजेत। अन्यथा आणि महाराष्ट्रातील माझ्या इतर जिल्ह्यातील नेत्यांना सुद्धा विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रात संकट येतात त्यावेळेस बीड जिल्ह्यातून आम्ही तुम्हाला संकटकाळी मदत केलेली, आता आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मदतीची वेळ आलेली, आपण सर्वांनी आम्हाला मदत केली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। नक्की मदत केली पाहिजे। हा, यामध्ये मला सरकारला एवढं म्हणायचं, अजितदादा आज म्हणतात की आम्हाला पैशाचं सोंग करता येत नाही। मला सांगा, फडणवीसांच्या जे बेडरूम आहे 43 लाख रुपयाच्या बेडरूमसाठी मंजूर केलेत, मग आज शेतकऱ्या 43 लाखात किती शेतकऱ्याचे कुटुंब उभा राहतील, बसतील? आज म्हणतात त्यांना पैसे नाही, इथं लाखो रुपये जाहिराती खर्च करणारं सरकार आहे, मग शेतकऱ्याला आज द्यायला पैसे का नाही त्यांच्याकडे? हा, इथून मागचा ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, आपत्ती आली शेतकऱ्यांवर, त्यावेळेस जे यांनी निकष लावले त्या निकषामध्ये अत्यंत लबाडी केली जाते। ज्यावेळेस सरसगट म्हणतात, हा अत्यंत चुकीचा शब्द आहे, सरसगट म्हणता वेळेस तुम्ही नदीकाठचं क्षेत्र सरसगटमध्ये धरणार असाल का पलीकडे समजा डोंगराच्या कडीचं क्षेत्र सरसगटमध्ये धरणार? ही नुकसानाची तफावत कशी करणार? सरसगट देऊन शेतकऱ्याला ज्याचं नुकसान आज झालंय खरं ते पार वाटोळ झालं त्या शेतकऱ्याचं, त्याच्या सरसगटमध्ये कसं घेणार त्याला? ठीक आहे, निकषांच्या बद्दल उद्धव सर, या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी जी मदत आहे त्या मदतीवरून खूप आरोप प्रत्यारोप राजकारण सगळं सुरू आहे। पहिल्यांदा आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं विलास बडे सरांनी जो IBN लोकमतला या हिरापूर आणि बीड जिल्ह्यामध्ये आमच्या व्यथा ऐरणीवर मांडण्यासाठी आणलं, त्याबद्दल विलास बडे सरांचं, IBN लोकमत आणि विलास बडे सरांचं मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। मित्र हो, माझं सांगणं असं आहे, आतापर्यंत
एकही महसूल मंडळ असं नाही की 150% पाऊस झाला नाही. 150% पाऊस झाला, सरासरीच्या 150%, आणि 200% ही सरासरी गेली अनेक मंडळामध्ये. महसूल मंडळ 63 महसूल मंडळ या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग या महसूल मंडळामध्ये आमच्या कापसाला 110 दिवस झाले. 110 दिवसाचा कापूस सगळ्या दोड्या पकल्या. आमचा सगळा पूर्ण खर्च करून घेतला निसर्गाने. म्हणजे आमचं खत असेल, बियाणं असेल, लागवड असेल, खुरपण असेल किंवा फवारणी असेल, सगळं करून घेतलं. अगदी सोयाबीनचं सुद्धा सगळं करून घेतलं. आणि ऐन टायमाला अतिवृष्टी आली आणि आमचं हे 110 दिवसानंतर सगळा कापूस, पहिल्या वेचणीतला सगळ्यात जास्त कापूस येईल येणारा कापूस असतो, आणि तो सगळा कापूस माती मोल झाला. तसंच सोयाबीनला कोंब फुटले आणि अक्षरशः हे कोंब पाहून शेतकरी आज रडतायत. प्रत्येक शेतकरी रडतोय. आणि मग शेतकऱ्यांना जर मदत द्यायची असेल तर तुमचे खिसे किंवा तुम्ही जर हे जे भूमिका मांडताय, 85 रुपये जर एक गुंठ्याला मदत देणार असाल तर 85 लाखाचा तुमचा दौरा कशाला करता? हा माझ्यासारख्याचा सवाल आहे. आणि हा सवाल आमचा शेतकरी का करतोय? कारण आम्हाला जर द्यायची असेल मदत तर एनडीआरएफच्या तिप्पट रक्कम, जशी कोल्हापूर सांगलीला तुम्ही 19ला दिली होती आणि कर्जमुक्ती जशी दिली होती, ज्याच्याकडे कर्ज नाही त्याला एनडीआरएफच्या तिप्पट रक्कम द्या, आणि ज्याच्याकडे कर्ज आहे त्याचं पीक कर्ज माफ करा. ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे. विरोधक म्हणून तुमची काय भूमिका आहे? सरकार अप्रत्यक्षपणे आर्थिक अडचण दाखवतंय. हे असं आहे की सरकारने आर्थिक अडचण दाखवायचं कारण नाही. तुम्ही कर्ज घ्या, कॉन्ट्रॅक्टराचे पैसे द्यायला तुमच्याकडे कर्ज घ्यायला जमतं. तुमच्या सुप्रीम कोर्ट तुमच्या 4-4 हजार कोटीच्या एका अभाव निविदा दिली, ती निविदा तुमची रद्द करतंय. आम्हाला त्या खोलात आता जायचं नाही. तुम्ही पालकमंत्री पदासाठी कुणी रुसून बसतंय, कुणी दरेगावाला जातंय, कुणी दिल्लीला चक्रा मारतंय. आणि शेतकऱ्यासाठी कधीतरी दिल्लीला जा. तुमच्या दिल्लीच्या आकाला कधीतरी सांगा की शेतकऱ्याला मदत पाहिजे. याच्या अगोदर 4 ते 14 अशा अनेक वेळा अतिवृष्टी झाली. त्यावेळेला शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते. दुसऱ्या दिवशी बांधावर जायचे, दिल्लीला जायचे आणि केंद्र सरकारकडनं पॅकेज द्यायचे आणि ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जायचे. आज 15 दिवस झाले. 15 तारखेला पहिला पाऊस आला विलास सर. 15 तारखेला पहिला पाऊस झाला. आज 25 तारीख आहे. आज ह्यांची पहाट आज झाली 10 दिवसांनी. ह्यांना लाजा वाटत नाहीत. आज घरात चमचे शिल्लक राहिले नाहीत, खायच्या प्लेटा शिल्लक राहिल्या नाहीत. अक्षरशः घर आज होत्याचं नव्हतं झालं. शून्यापासून सुरुवात करायची वेळ आज लोकांच्यावर आली. शेतीला 5-5 परस खड्डे पडले, सगळी माती वाहून गेली. आणि आज तुम्ही म्हणताय पैसे नाहीत. मग सरकार म्हणून तुम्हाला मायबाप म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? जर पैसे नसतील, तुम्हाला सरकार चालवता येत नसलं तर बाजूला सरका ना. ठीक आहे. आता किती मदत दिली तर हा शेतकरी उभा राहू शकेल? डिझास्टर मॅनेजमेंट नावाचं एक कलम आहे आपल्या सगळ्या योजनेमध्ये. त्याचे प्रमुख आहेत कलेक्टर साहेब. माझ्या माहितीप्रमाणे एवढा हाहाकार झालाय तरी सुद्धा अजून कलेक्टर साहेबांनी डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक घेतली नाही. त्यांना रबी कशाला म्हणतात आणि खरीप कशाला म्हणतात हे कळत नाही. त्यांनी खरं म्हणजे वैयक्तिक मदत देण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्याला वैयक्तिक मदत मिळू शकली नाही. शेतकऱ्याचे गायगोटे वाहून गेलेत. गुत्तेदाराच्या 90-10% मध्ये तुम्ही आज प्रशासकीय मंजुऱ्या आज आलेल्या आहेत काही, परंतु गायगोट्याची जी MREGSच्या मार्फत केंद्र सरकारची स्कीम आहे ती बंद केलेली आहे. ती गायगोट्याची योजना जर चालू केली, आज जनावरं दगावलेत शेतकऱ्याचे, जनावराचं विमे उतरलेत पण त्यांना 1 रुपयाची मदत व्हायला तयार नाही. डिझास्टर मॅनेजमेंट नुसार खरं म्हणजे कलेक्टरने दिलं. काय दिलं आज दादा? खरं म्हणजे हसावं का रडावं? राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी गत आमची सगळ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांची. खरं म्हणजे 5,000 रुपये फक्त कोणत्या शतकात आहेत दादा? तुम्ही 14,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी तुम्ही मंजूर केलेत. आमचा विरोध नाहीये, करा तुम्ही. आणखीन 28,000 कोटी करा. पण शेतकऱ्याला 2200 कोटी फक्त, नुसत्या 2200 कोटीवर 1500 रुपये सुद्धा येत नाहीत वाट्याला.